नमस्कार. परफेक्ट RLDमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण लाल भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी मी तर लाल भोपळ्याचा 1 वाटी किस घेतलेला आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहू. तर इथे 10-12 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ, 2-4 कढीपत्त्याची पानं, थोडासा लसूण घेतलेला आहे, थोडंसं आलं. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ. इथे पाहू शकता तुम्ही, आपल्याला अशा प्रकारे बारीक करायचं आहे. तर त्यासाठी लागणारं पीठ पाहू. तर इथे मी अर्धा वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ. तर इथे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. तर इथं मोठ्या ताटामध्ये मी लाल भोपळ्याचा किस घेतलेला आहे, त्यामध्ये पीठ टाकून घेऊ. पीठ टाकल्याच्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला मध्यम आकाराचा 1 कांदा टाकायचा आहे. हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं ते टाकायचं. थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकू. अर्धा चमचा ओवा अशा प्रकारे हातावर चोळून टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकू. यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं तेल टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊ. पाणी न घालता आपल्याला आधी मिक्स करायचं आहे. तर अशा प्रकारे पाणी न घालता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी, थोडं करून पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता, पीठ छान मळून झालेलं आहे. तर पीठ आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण नाही. जसं तुम्ही भाकरीला पीठ करता त्याच प्रकारे करायचं आहे. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. इथे पोळपाटवर मी एक कपडा घेतलेला आहे. हाताला थोडंसं पाणी लावून आणि कपड्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि चपातीच्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं पाणी लावून हा गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे. तर पहा, इथं आपलं थापून झालेलं आहे. आता मधोमध एक छिद्र पाडू. यावर आवडीनुसार तुम्ही तीळसुद्धा टाकू शकता. इथे मी तवा तापायला ठेवला होता, त्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि अशा प्रकारे उचलून तव्यावर आपल्याला थालीपीठ टाकायचे आहे. थोडंसं छिद्रामध्ये तेल सोडू आणि साईडने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे. पलटून घेऊ. तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा तीळ लावू शकता. पाहू शकता, आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. हे थालीपीठ खूप छान लागतात, नक्की करून बघा. तर एका कॉटनच्या कपड्यावर काढून घेऊ. तर इथे मी सगळे थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता, खूप छान झालेले आहेत. चवीलासुद्धा खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढील रेसिपीमध्ये.